श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एक दिवस एक माणूस पूर्व सूचना न देता कामावर गेला नाही. मालकाला वाटलं, यांचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल. म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगाराव्यतिरिक्त त्याला पैसे वाढीव दिले. तो काही बोलला नाही. त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले. काही महिन्यानंतर परत तसंच घडलं. तो पूर्व सूचना न देता गैरहजर राहिला. मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने विचार केला की याचा पगार वाढवून काय फायदा झाला. हा काही सुधारणार नाही. पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला. त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप पगार घेतला. मालकाला खूप आश्चर्य वाटलं. अखेर न राहून त्याने त्याला विचारलं, मागच्या वेळेस तू गैरहजर राहिलास तरी तुझा पगार वाढवला, तेव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस आणि ह्या वेळेस सुद्धा तू न पूर्व सूचना देता गैरहजर राहिलास, म्हणून तुझा वाढलेला पगार कापला, तरीही तू काही बोलत नाहीस, असं का? त्यावर त्याने दिलेलं उत्तर मनाला भिडणारं होतं. तो म्हणाला, मालक, पहिल्या वेळी मी गैरहजर राहिलो त्यावेळी मला मुलगा झाला होता. तुम्ही माझा पगार वाढवला तेव्हा मी विचार केला की देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला. दुसऱ्यानं जेव्हा मी गैरहजर राहिलो तेव्हा माझ्या आईचे निधन झाले होते आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात. मी मनाशी विचार केला की माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली. मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू, ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे. त्याचा तात्पर्य असा होतो, जीवनात काय मिळवलंस आणि काय गमावलंस असं जर कुणी विचारलं तर बेशक सांगा, जे गमावलं ते माझं अविचार होता आणि जे कमावलं ती सद्गुरूची कृपा होती. खूप सुंदर नाते आहे माझ्यात आणि देवामध्ये. जास्त मी मागत नाही आणि कमी देव देत नाही. यालाच तर प्रारब्ध म्हणतात. जीवन खूप सुंदर आहे, आनंदाने जगा. मित्रहो, देव म्हणतात, स्वामी हे साक्षात ईश्वर आहेत. कोणतेही कर्म करताना थोडा भविष्याचा विचार करायला हवा, कारण नियती फक्त कर्माचे फळ तुम्ही भोगत असतात आणि तुमचे भविष्य हेच सांगते सर्व काही. मित्रहो, तुमच्या जीवनाचे तुम्ही स्वतः शिल्पकार आहात. देव म्हणतात, जीवन कसे जगावे खरं तर ज्याच्या त्याच्या विचारसरणीवर अवलंबून असतं. म्हणजे अगदी सहज सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काही जणांची खूप पैसा कमवला, ऐशोआराम असले म्हणजे सुख आहे असं नाही. काही जणांसाठी पोटापुरतं कमावलं तेच सुख आहे. यात सांगायचा मुद्दा एवढाच की माणसाला हव्या असलेल्या गोष्टी आणि त्याला मिळत असलेल्या गोष्टी यात तफावत असली की मग त्यातून माणसाचं जीवन सुखी किंवा दुःखी होऊ शकतं. इथे एकी असलेलं एक उदाहरण देता येईल. अकबर बादशहाने राज्यात अशी दिवंडी पेटवली की जो कोणी सर्वात गरीब असेल त्याला सरकारातून 500 मोहरा बक्षीस दिल्या जातील. ही दवंडी ऐकून राज्यातील जवळपास सर्वच गरीब लोकांनी महादरवाजासमोर गर्दी केली. मात्र अकबर बादशहाने त्याआधीच वेषांतर करून राज्यातील एका गरीब सुताराला हेरून ठेवलं होतं. तो सुतार काही त्याला त्या रांगेत दिसला नाही. बादशहाने बिरबलाला सांगून त्या सुताराला बोलावून घेतलं. बिरबल त्याला आणायला गेला खरा, पण रिकाम्या हातानेच परत आला. बिरबलाने विचारलं नंतर अकबर म्हणाला, हुजूर, तो सुतार त्याला मिळत असलेल्या तंटपुंजा मिळकतीतही खुश आहे. अकबराला आश्चर्य वाटलं. त्याने बिरबलाला आव्हान दिलं की त्या सुताराला बलाचा उपयोग न करता दुःखी करून दाखव. बिरबलानेही ती आव्हान स्वीकारलं. त्याने त्या रात्री गुपचूप त्या सुताराच्या घरात 100 मोहरांची एक थैली टाकली. दुसऱ्या दिवशी सुताराने ती थैली पाहिली आणि त्याचा मोह आवरला नाही. त्या दिवसांपासून तो सुतार सतत 100च्या 200 कशा होतील, 200च्या 300 कशा होतील याचा विचार करू लागला आणि अर्थातच त्या भानगडीत दुःखी राहू लागला.
आपल्याला मिळतंय त्या गोष्टींमध्ये सुखी राहायचं सोडून आपाप आपली तुलना इतरांशी करू लागतो. आपल्याला काही मिळालं की त्याचा आनंद घ्यायचा सोडून ते कसं वाढेल याचाच विचार करत राहतो. वास्तविक पाहता आपली परिस्थिती अनेकांपेक्षा उत्तम असू शकते, पण आपण मात्र आपल्याहून अधिक गोष्टी असलेल्या आपली तुलना करून स्वतःला दुःखी करून घेतो. देव म्हणतो, सुखाचा हव्यास हा सर्वांनाच असतो, पण म्हणून कोणाचं तरी बघून तशाच गोष्टी आपल्याला हव्यात म्हणून आहे ते सुख टाकून स्वतःच्या नशिबाला दोष देत जगण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यातच समाधान मानून जगलं तर आपलं जगणं अधिक समृद्ध होणार नाही का? देव म्हणतो, जेव्हा कुणी आंब्याचं झाड लावतो त्याला झाडाला फळे लागतात. येथे कदाचित त्या लावणाऱ्या माणसाने त्याची फळे खाल्ली देखील नसतील आणि कदाचित खाल्ली देखील असतील, मात्र त्यांनी एक चांगले काम केले की ते मधुर आंब्याचे झाड पुढील पिढीसाठी कोणत्याही कर्माच्या फळाची अपेक्षा न करता लावले होते. परंतु ज्याने त्या जागी कोणते तरी काटेरी झाड लावले असेल तर त्यामुळे तुम्हाला आणि किंवा येणाऱ्या पिढीला काटेच मिळाले असते. ते सतत त्यांना टोचत राहिले असते. म्हणजेच तुम्ही जसे रुजवता फलही त्याच प्रकारचे मिळते. देव म्हणतो, कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका, कारण कुणास ठाऊक जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेले मागच्या जन्माचे ऋण असू शकते. आयुष्यात कशीही वेळ आली तरी कुणाचीही साथ सोडू नका. कुटुंबाची साथ सोडू नका, कारण सुखामध्ये ते असल्यास कुटुंबाबरोबर दुप्पट होत असते आणि दुःखाच्या वेळी आपण कुटुंबासोबत असाल तर ते सगळ्यांमध्ये वाटून घेता येऊ शकते. देव म्हणतात, जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा येते जे करताना लोक म्हणतात हे तुला कधीच जमणार नाही, आणि जेव्हा आपण ते करतो आपण यशस्वी होतो तेव्हा तीच लोक तुमच्याकडे बघून नेहमी या विचारात असतात की हा मागे कसा येईल, आणि तुम्हाला मागे खेचण्यासाठी ते अतोनात प्रयत्न करत असतात. आयुष्यात खूप संकटे येऊ नये, तुम्ही खंबीर होऊन समजून जायचं की आम्ही तुम्हाला सांभाळून घेतलं आहे. विचारांवर लक्ष ठेवा, ते शब्द होतात, शब्दांवर लक्ष ठेवा. ही कृती पुत्रतात, कृतींवर लक्ष ठेवा. त्या सभेमध्ये बनतात, या संधीवर लक्ष ठेवा की आपले चरित्र घडवतात, आणि चरित्रांवर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवतात. देव म्हणतात, बाळा तुला म्हणतो, नकारात्मकता मनात धरणे सोडा. तुम्ही नेहमी सकारात्मक राहा अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही जसे धाडसी आणि धैर्यवान आहेत अशी सुद्धा देवाची इच्छा आहे की तुम्ही नेहमी धैर्यवान आणि धाडसीच राहावे. बाळा, देव म्हणतो की कोणत्याही गोष्टींबद्दल चिंताग्रस्त होऊ नका, परंतु प्रत्येक परिस्थितीत धन्यवाद आणि प्रार्थना करून संकट मुक्त व्हा. तुझ्याही आयुष्यात चमत्कार होणार आहेत. देव म्हणतात, तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये, नातेसंबंधामध्ये, करिअरमध्ये आणि तुमच्या कुटुंबामध्ये एक सकारात्मक बदल होणार आहे. स्वामी म्हणतात, जो माणूस हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघेल तो भाग्यवान ठरणार आहे. तुम्ही मला इतरत्र शोधू नका, मी स्वतः तुमच्या जवळ येईल. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मला भेटाल. या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. अजूनही तुम्ही आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो, आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब जरूर करा. स्वामी सांगतात, तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा, आणि माझा स्वामी आईवर पूर्णपणे विश्वास आहे. स्वामी आई, मी तुझं बाळ आहे असं टाईप करा. बाळा, देव म्हणतात, कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. समुद्रातील तुफानी लाटांपेक्षा मनातील वादळे अगदी भयंकर असतात. नेहमी लक्षात ठेवा की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही.
बाळा, देव म्हणतात की तू नेहमी लक्षात ठेव, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात आणि यासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडं म्हटलं तरी काही हरकत नाही. देव म्हणतो, जेव्हा तलाव पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खातात आणि जेव्हा याच तलावातील पाणी संपते तेव्हा तलाव कोरडा पडतो, तेव्हा तेच किडे माशांना खात असतात. सगळ्यांना वेळ भेटत असते, परंतु आपली वेळ येण्याची वाट पाहत राहणे गरजेचे असते. भरतीचा हिस्सा बनण्यापेक्षा तर गर्दीचे सकारात्मक कारण बनायला शिका. नेहमी चांगल्यातून चांगले निर्माण होत नाही आणि वाईट यातून वाईट होत नाही. बाळा, अडचणीत असताना अडचणीपेक्षा दूर पडणे म्हणजे अजून मोठे अडचणी जाण्यासाठी आहे. तुम्हाला तुमची ध्येय गाठायची असेल तर तुमच्यावर भुंकणारे प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ भागवा आणि सत्पुरे चालत राहा. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. देव म्हणतो, जर तुम्हाला चिंता वाटत असेल तर प्रार्थना करा. जर तुम्हाला निराश वाटत असेल तर प्रार्थना करा. जर तुम्हाला नैराश्य येत असेल तर प्रार्थना करा. तुला तुझ्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. मी तुझ्यासोबत आहे. वगळू नका. भांडण तुम्हाला एक भागीदार पाठवत आहे जो तुम्हाला आदर, निष्ठा, प्रामाणिकपणा, आपुलकी आणि बिनशर्त प्रेमाकडे लुबाडू दे. देवा, तू मला कुठे नेत आहे याची मला कल्पना नाही, पण माझा तुझ्यावर विश्वास आहे. देव तुमच्या विरोधापेक्षा मोठा आहे, तुमच्या आजारापेक्षा मोठा आहे आणि तुमच्या शत्रूंपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. यातून मी तुम्हाला भेटेल. शत्रूंनी जे काही सोडले आहे ते तुझे देव पुनर्जन्म करणार आहे. तुमची झेप, तुमचे आरोग्य, तुमचे आर्थिक आणि तुमचे कुटुंब. देव म्हणतो, माझ्याकडे तुझ्यासाठी सर्व काही आहे. चांगले करत राहा, तुझी चांगली वेळ नक्की येईल. देव म्हणतो, माझ्याकडे तुझ्यासाठी सर्व काही आहे. चांगले कर्म करत राहा, तुझी चांगली वेळ नक्कीच येईल. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्या आईवडिलांचा आणि आईचा मान राख, म्हणजे तुझ्या परमेश्वराने दिलेल्या भूमी तो दीर्घायुष्य होशील. देव म्हणतो, नेहमी आपल्याला पाहिजे असलेल्या प्रश्नांचे उत्तर, प्रार्थनेचे उत्तर देता येत नाही, परंतु तो नेहमी आपल्याला आवश्यक असलेल्या प्रार्थनेचे उत्तर देतो. श्रद्धा ठेवा, तू महान गोष्टी करण्यास सक्षम आहेस. देवाचा संदेश, मी या सगळ्यात तुझ्यासोबत राहिलो आहे. तुला जे काही हवे आहे ते मी तुला दिले आहे. तू कदाचित थकला असशील, पण बदल येणार आहे. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. तुझे उत्तर येत आहे. तुझा देवावर विश्वास असेल तर आई माझे रक्षण कर असे कमेंट करा. शत्रूंना घाबरू नका, कारण तुझा देव, तुझा परमेश्वर तुझ्याबरोबर चालणारा आहे. नेहमी आनंदी राहा, न थांबता प्रार्थना करा. सर्व परिस्थितीत धन्यवाद द्या, कारण तुमच्यासाठी ही देवाची इच्छा आहे. परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या मुलांना वाढदिवस आणि पृथ्वी निर्माण केली त्या परमेश्वराचा तुम्हाला आशीर्वाद आहे. देव काय करतो तर देव माझ्या कठीण दिवसात मी स्वतःवर खूप निराश असतो तेव्हा मला आठवण करून देतो की तो माझ्यावर प्रेम करतो. बाळा, तू माझं बाळ आहेस. मला तुझ्या राज्यात आणि तुझ्या मिठीत समाविष्ट केले आहेस. आजची प्रार्थना, स्वर्गीय पित्या, ज्या वेळेस आम्ही तुमच्याकडून संसारिक यशाचा पाठलाग करू दिला त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. आमची अंतःकरणे कुठे विभागली गेली आहेत हे ओळखण्यास आम्हाला मदत कर. आम्हाला सर्वस्व समर्पण करून तुमच्या जीवनात तुला प्रथम स्थान देण्याची बुद्धी दे. आमच्या जीवनात तुझ्या प्रेमाची आणि कृपेची साक्ष असू दे.
तुमच्या संयमासाठी प्रार्थना करत राहा. तुमच्या भविष्यासाठी प्रार्थना करत राहा. तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत राहा. तुमच्या निर्णयासाठी प्रार्थना करत राहा. तुमच्या उद्देशासाठी प्रार्थना करत राहा. तुला वाटतंय की ते अशक्य आहे, पण विश्वास ठेव. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी ते घडवून आणणे म्हणून आराम कर. आणि देवावर विश्वास ठेव, कारण सिंहासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ असेल. तो त्यांना जिवंत पाण्याच्या थरांकडे नेणार आहे आणि देव त्याच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. मित्रांनो, संदेश आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.